शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे. पीक विमा, शेतकरी कर्जमाफी, नमो शेतकरी योजनेचा हप्ता तसेच असंख्य अपडेट आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. मराठवाड्यामधील 3 जिल्ह्यांमध्ये पीक ताणावरती आहे. पावसाच्या खंडामुळे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तिन्ही जिल्ह्यातील खरीप पिके माना टाकू लागलेली आहेत. हलक्या जमिनीमध्ये बसलेल्या पाण्याचा ताण सर्वच पिकांच्या मुळावरती उठलेला आहे. NHPच्या अनुदान मर्यादेमध्ये मोठी कपात करण्यात आलेली आहे. 35% अनुदानामधून GSTची कपात होणार. कुठल्याही शेतकऱ्याचा ट्रॅक्टर पकडायचा नाही असे बावनकुळे यांनी ताकीद केलेले आहे. महसूलकडून तहसीलदार तसेच तलाठ्यांना महत्त्वाचे आदेश देण्यात आलेले आहे. अहिल्यानगरला कांदा हा 4,500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचलेला आहे. बाजार समितीमध्ये लिलावाला 1 लाख गोण्यांपर्यंत आवक आहे. मात्र 20% शेतकऱ्यांकडेच कांदा शिल्लक आहे. टोमॅटोचे दर कोसळले. पावसाचा खंड, बाजारपेठेमध्ये टोमॅटोची विक्रमी आवक झालेली आहे. महिलांवरती इतर कोणाचाही नव्हे तर स्वतःचाच अधिकार आहे. पुण्यामध्ये छात्रकी गुण, 70 कोटी महिलाच भारताची खरी ताकद, राहुल गांधी यांचा घणाघात. मिनी ट्रॅक्टर वाटप योजनेतील अनियमिततेची चौकशी करा. अनुसूचित जाती कल्याण समितीला निवेदन देण्यात आले. अपात्र व्यक्तींना लाभ दिला जातोय. ऐन पावसाळ्यामध्ये पाणी टंचाई, मजुरी सोडून ग्रामस्थ पाण्याच्या शोधामध्ये, कशी भागणार तहान. 3 आठवड्यांपासून आगार परिसरातील नळ कोरडे, प्रशासनाचे होते दुर्लक्ष. कापसाचा अंदाज चुकला. 325 लाख गाठी बाजारामध्ये दाखल. हंगाम संपायला 2 महिने शिल्लक. सरकारवरती दबाव निर्माण करण्यासाठी आकड्यांचा वापर केला जातोय. ट्रम्पचा झटका. अमेरिकेचे कॅनडावरती 50% टॅरिफ. 20 अब्ज डॉलरच्या वस्तूंवरती टॅरिफ. व्यापार चर्चा विस्कटल्याने ट्रम्प यांचा निर्णय. डॉलरच्या बदल्यामध्ये डॉलरने प्रत्युत्तर देण्याचा कॅनडाचा इशारा. आता 3 ऐवजी एकाच महिन्याचे धान्य मिळणार. ई-पॉस यंत्रणेतील तांत्रिक अडचणीमुळे झाला बदल. सोयाबीन करपण्याच्या मार्गावरती उत्पादन घटणार. येलो मोजॅकचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. कृषी विभागाने पाहणी करण्याची मागणी केली जाते. बाळापूर तालुक्यावरती दुष्काळाचे सावट. 90% शेती धोक्यामध्ये सापडलेली आहे. तालुक्यामध्ये पावसाचे प्रमाण अत्यल्प असून ढगाळ वातावरणामुळे पिकांवरती रोगराई, चाऱ्यांचाही प्रश्न ऐनीवरती. रोहनखेड परिसरामध्ये कपाशीवरती बुरशीसह मावा, पांढरी माशी, ढगाळ वातावरण, उत्पादन घटण्याची शेतकऱ्यांना भीती व्यक्त होते. तपासणी अहवाल कृषी आयुक्तालयाकडे पाठवला. नुकसान भरपाई कधी ठरणार. सोयाबीन बियाणे उगवलेच नाही. अकोला जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. सिंचन विहिरींचे 10 कोटी मिळणार तरी केव्हा. शेतकरी प्रतीक्षेमध्ये. अकोला परिसरामध्ये चालू वर्षामध्ये 1,60,00,000 निधी प्राप्त झालेला आहे. रेशनचा गैरफायदा घेणारे 10,781 लाभार्थी वगळण्यात आले. अकोला परिसरातील 6 महिने सलग रेशन न उचलणे तसेच ई-KYC न केल्याने ही कारवाई करण्यात आली. एल निनोचा जोर वाढणार. पावसाची लय बिघडणार. आठवडाभर ढगाळ वातावरण. हलक्या सरींचा अंदाज व्यक्त होतोय. 25 ते 27 ऑगस्ट दरम्यान जिल्ह्यामध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. गोंदिया जिल्ह्यामधून येणाऱ्या तांदळाच्या गुणवत्तेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होते. काही गोण्यांमधून दुर्गंधी येत असल्याची तक्रार केली जाते. रास्त भाव दुकानदार संघटनेची प्रशासनाकडे तक्रार. समग्र शिक्षा संपली. कंत्राटी कर्मचारी परमनंट. वेतनसुद्धा वाढणार. 10 वर्षे सेवा पूर्ण केलेल्यांना अधिसंख्य पदावरती नियुक्ती. बुलढाणा जिल्ह्यातील पात्र कर्मचाऱ्यांनाही याचा लाभ. सोयाबीनच्या भावामध्ये घसरण झालेली असून शेतकरी चिंतेमध्ये सापडलेले आहे. सोयाबीन दरात प्रति क्विंटल 700 रुपयांची घट दिसून येते. बुलढाणा बाजार समितीमध्ये 6,000 रुपये सोयाबीनला मिळतोय दर. दरामध्ये घसरण. पावसाची दडी. बहरलेली खरीप हंगामातील पिके धोक्यामध्ये. शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये सोयाबीनला फुलोरा आलेला आहे. कपाशी तसेच तूरवाढीच्या टप्प्यामध्ये आहे. मशागत आणि फवारणीचा खर्च सुद्धा वाढलेला आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या हजेरीवरती सुद्धा आता बायोमॅट्रिकची नजर असणार. पंचायत समितींना निर्देश देण्यात आले. ग्रामपंचायतींमध्ये GPS प्रणालीचीही अंमलबजावणी केली जाते. वाशिम जिल्ह्यातील 3 बॅरेजसाठी 455 कोटींच्या कर्ज सहाय्यास मंजुरी मिळाली. नाबार्डच्या सहाय्याने प्रकल्प पूर्ण होणार. जलसंपदा विभागाचा शासन निर्णय जारी. चियाच्या दरामध्ये चढउतार दिसून येत आहे. आवक मात्र स्थिर आहे. गत आठवड्याच्या तुलनेमध्ये 800 रुपयांची वाढ दिसून येते. पूर्वसूचनेविना शेतजमिनीची मोजणी. भगतवाडीमध्ये शेतकऱ्यांचा विरोध होतोय. रेल्वे रुंदीकरण. भूसंपादन हलचालींना चिंता वाढलेली आहे. मोजणी काम पाडले बंद. देशामधील तब्बल 8.7 कोटी तरुण शिक्षण, रोजगार आणि प्रशिक्षणापासून वंचित आहे. 15 ते 29 वयोगटातील तरुणांसाठी ही मोठी संख्या आहे.
10 वर्षांमध्ये सोलापूर जिल्ह्यात यंदा ऑगस्टमध्ये सर्वात कमी पाऊस झालेला आहे. जून जुलैची सरासरीही गाठली नाही. उर्वरित दिवसामध्ये दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये केवळ 3 लाख मेट्रिक टन साखर शिल्लक असून राज्यामध्ये 17 लाख मेट्रिक टन साखर 2 महिने पुरेल एवढा साठा मोजक्याच कारखान्यांकडे साखर शिल्लक आहे. सोलापुरातील 2500 शिक्षकांचे ई-KYC प्रलंबित आहे. 20 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. महिला कर्मचाऱ्यांना करावा लागतोय अडचणीचा सामना. घोळसगाव तलाव कोरडा असून शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. खरीपातील पिके वाढू लागली. 20 ते 25 साठवण तलावांची अवस्था बिकट आहे. गतवर्षी सीना नदी 3दा ओव्हरफ्लो झालेली आहे. यंदा निम्मा पावसाळा संपला तरीही कोरडीच. गतवर्षी 3दा महापूर. काठावरील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पडाले. मालेगाव तालुक्यामध्ये 20 दिवसांमध्ये केवळ 10 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. पावसाची ओढ. खरीप पिके संकटामध्ये आल्याने चिंता कायम. 90,000 हेक्टरवरील पिके धोक्यामध्ये सापडली. पिडकोस परिसरामध्ये पावसाची विश्रांती. शेतकऱ्यांची आंतरमशागतीसाठी लगबग. कोळपणीसह डवरणीच्या कामांना वेग आलेला आहे. तण नियंत्रणावरती भर दिली जाते. बफर स्टॉक असून सुद्धा खरीप हंगामामध्ये युरियासाठी शेतकऱ्यांची वणवण होते. शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जातोय. ठराविक गावातच युरिया वितरणाचा आरोप. जुनी शेंबडीमधील 319 लाभार्थींची घरकुल यादी जाहीर करण्यात आलेली आहे. घरकुलापासून वंचित राहिलेल्यांनी पुढच्या सर्वेक्षणामध्ये आपले नाव नोंदवावे असे प्रशासक बागुल यांनी सांगितलेले आहे. येवला तालुक्यामध्ये ऐन पावसाळ्यात सुद्धा 12 गावे 23 वाड्यांना टँकरने पाणी पोहोचवले जाते. तहसीलदार महाजन यांनी केली टँकरग्रस्त गावाची पाहणी. विहीर बोरवेल कोरडे ठाक झालेले आहे. म्हाडाच्या लॉटरीमध्ये एकाला 12 तर दुसऱ्याला 7 घरे. अजब नशीबवान. 422 घरांचे केवळ 37 व्यक्तींना वाटप. विभागीय अध्यक्ष म्हणतात नियमानुसारच सोडत एकाला एकच सदनिका. साखर गुळानंतर आता होतोय कांद्याचा वांधा. कांदा 60 रुपये किलो. आवक घटल्याने दरामध्ये तेजी. पावसाचा खंड पडला. बळीराजाच्या चिंतेमध्ये भर पडली. आष्टी परिसरामध्ये सोयाबीनसह उडीद, मूग, तूर, मक्का, बाजरी पिकांना मोठा फटका बसतोय. शेती कोमजली. सोयाबीन सुकले. ऊसाची वाढ खुंटली. जमिनीला भेगा पडल्या. पाऊस रुसल्याने अन्नदात्याच्या डोळ्यामध्ये अश्रू. पावसाळ्यात सुद्धा पाण्यासाठी दाही दिशा. धरणे तळाला. जालन्यावरती सावट. 67 प्रकल्पांमध्ये केवळ 14.72% उपयुक्त साठा. जाफराबादेमध्ये लूट ही सुरूच आहे. हाराशी 2,500 रुपये. खरेदी 2,000. मिरचीला 1 ते 2,000 मिळतोय भाव. शेतकऱ्यांच्या पदरी निराशा. शक्तीपीठ महामार्गाने सत्ताधारी आमदार कोंडीमध्ये सरकारचा ड्रीम प्रोजेक्ट. हिंगोली जिल्ह्यामध्ये स्थानिक शेतकऱ्यांचा महामार्गाला होतोय विरोध. करपलं रानदेवा. जडलं शिवार. पावसाअभावी खरीप धोक्यामध्ये सापडलेला आहे. दुष्काळाचे सावट. 22 दिवसांपासून पाऊस गायब झालेला आहे. जालना परिसरामध्ये तापमान 30 अंशावरती गेलेलं आहे. 6 लाख हेक्टरला फटका बसणार. ऊसावरती पायरिलाचा प्रादुर्भाव. फवारणी खर्चाने शेतकरी त्रस्त झालेले आहे. दमट हवामानामुळे रोगाचा प्रसार होतोय. ऊसाची पाने करपून गळण्यास झाली सुरुवात. ऐन फळधारणा काळामध्ये पावसाची उघडी. पिके माना टाकू लागली. बळीराजा धास्तावला. औसा तालुक्यातील 96,000 हेक्टरवरील खरीप पिके सापडली संकटामध्ये. पिके वाचवण्यासाठी तुषार सिंचनचा आधार घेतला जातोय. पावसाची ओढ. धरणांच्या साठ्यामध्ये सुद्धा चिंतेची छाया. पिकेही सुकू लागली. 99% जलसाठा विष्णुपुरीमध्ये झाल्याने शहराचा पाणी प्रश्न सुटलेला आहे. नांदेड परिसरामध्ये सुद्धा पावसाची दडी. खरीप पिके संकटामध्ये सापडले. शेतकरी चिंतेमध्ये. पिकाच्या नुकसानीची भीती व्यक्त होते. शेतकऱ्यांचे नुकसान होईल असा अंदाज व्यक्त होतोय. धान्याची गळती रोखण्यासाठी मिशन सुधार. अनेक लाभार्थी निकषाबाहेर जाण्याची शक्यता वर्तवली जाते. सणासुदीच्या गोडीला महागाईचा कडू धक्का. साखर 75 रुपयांवरती 2 दिवसामध्ये किलोमागे 18 ते 23 रुपयांची वाढ झालेली आहे. गुळाने सुद्धा गाठला 75 रुपयांचं शिखर. फळबागांमध्ये लिंबूवर्गीय फळांचा दबदबा. 66% क्षेत्रावरती बागा. लिंबूवर्गीय फळांचे 2,425 तर केळीचे 861 हेक्टर क्षेत्र. परभणीमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेला घरघर लागलेले आहे. 568 पैकी केवळ 74 घरकुलांचे काम पूर्ण झालेले आहे. 232 घरकुलांचा अद्यापसुद्धा पत्ताच नाही. 1.39 लाख मिळकतदारांना मिळाली हक्काची स्वामित्व सदन. परभणी जिल्ह्यामध्ये 206 गावात ड्रोन सर्व्हेद्वारे मालमत्तांचे अचूक डिजिटलायझेशन. जिंतूर तालुक्यामध्ये जलसंकट गंभीर. तब्बल 47 तलावांनी गाठलाय तळ. 0 पाणी साठ्याने बळीराजा चिंताक्रांत. पावसाचा खंड. शेतकरी हवालदिल.
पीक कर्ज वाटपामध्ये सहकारी बँकांची आघाडी, राष्ट्रीयकृत बँका पिछाडीवरती. भंडारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रीयकृत बँकांचा पीक कर्जाला आखाडता हात, सहकारी बँकांची 105% झेप. तुमसर तालुक्यामध्ये 5 गावातील 25 शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय व गांडूळ खत निर्मिती प्रकल्पास सुरुवात झालेली आहे. पुढील टप्प्यामध्ये गांडुळाचे वाटप होणार. पावसाची अनियमितता, भात पिकांची नियमित काळजी घ्या. कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन केले जाते. पावसाची तूट वाढलेली आहे. बाजरी, मका फिरणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी मिळेल 2,500 रुपयांपर्यंत अनुदान. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान महा-DBTवरती अर्ज करण्याचे कृषी विभागाचे आवाहन केले जाते. अंत्योदय कार्डधारकांना साडीचे वाण, रक्षाबंधनला ओवाळणी. आनंदाचा शिदा मात्र गायबच झालेला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील 1,02,941 महिलांना मिळणार योजनेचा लाभ. खतांची दरवाढ रोखावी, युरियाचा काळाबाजार थांबवावा. कृषी केंद्राची तपासणी करण्याची मागणी केली जाते. मोठा दिलासा, गोंदिया जिल्ह्यातील 63,000 विद्यार्थ्यांना मिळणार दुसरा गणवेश. समग्रचा गणवेश निधी आला. 63,494 विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटला. शाळा लागल्या कामाला. 7 दिवसांमध्ये साखर 18 रुपयांनी महागली. साखर झाली कडू. 72 रुपये किलोवरती पोहोचले दर. ITIमध्ये नंबर नाही लागला. आता संस्थास्तरीय प्रवेशाची संधी. शासकीय ITI फुल झालेला असून समुपदेशानंतर 24 ते 29 ऑगस्ट दरम्यान संस्थास्तरीय प्रवेश. पूरग्रस्त गावांच्या निधी वाटपामध्ये अन्याय होतोय. जालखेड्यातील गावकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण. पुराचा फटका सोसून सुद्धा विकासाच्या निधीमध्ये दुर्लक्ष. मार्गदर्शन शून्य, सक्तीपूर्ण. FDA प्रशासनाची अतिघाई. मुख्याध्यापकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होतोय. वैयक्तिक नावाने नोंदणी करण्याच्या तोंडी आदेशावरती आक्षेप. आता साखर महागली, ऊसाचे दर मात्र तटपुंजे. वर्धा जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी झाले हैराण. भूमी अभिलेखच्या नकाशावरून गावातील शेतनोंद गायब झाली. शेतकऱ्यांची कोंडी होते. पीक पेऱ्यांची जिल्ह्यामध्ये झाली अवघी 8% नोंद. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.